महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वाळूंमध्ये आगीचे तांडव, शॉर्ट सर्किटमुळे मजुराचे घर जळून खाक, पर्वत सुतारांचे कुटुंब उघड्यावर। महाड तालुक्यातील वाळणगाव पाणी परिसरात बुधवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास विजेच्या तारांच्या घर्षणामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली। येथील श्रीराम मंदिरासमोर राहणाऱ्या पर्वत सुतार यांच्या घराला अचानक आग लागली। काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले। मजुरी करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटुंबाचे सर्वस्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून सुतार कुटुंब उघड्यावर पडले आहे। पर्वत सुतार दिवसभर मेहनत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। सायंकाळी 7:30च्या सुमारास विजेच्या तारांमधून निघालेल्या ठिणगीने घराला विळखा घातला आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि घरातील धान्य, कपडे, संसार उपयोगी साहित्य व महत्त्वाची कागदपत्रे आणि कष्टाची पुंजी पूर्णपणे जळून खाक झाली। ज्यावेळी आग लागली त्यावेळी घरात पर्वत सुतार यांची पत्नी आणि वयोवृद्ध आई उपस्थित होत्या। आगीचा लोट पाहून त्यावेळीच घराबाहेर पडल्या, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही। मात्र डोळ्यासमोर स्वतःचे घर जळताना पाहून सुतार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। ग्रामस्थांनी रात्रीच्या अंधारात आग विझवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले। अग्निशमन दलालाही पाचार्य करण्यात आले, मात्र आग इतकी भीषण होती की मदत पोहोचेपर्यंत घराचा कोळसा झाला आणि या घटनेमुळे वाळण परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे। आमचे सर्व काही संपले आहे, आता राहायचे कुठे आणि खायचे काय असा प्रश्न सुतार कुटुंबासमोर पडला आहे। शासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून पर्वत सुतार यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि साहित्याच्या स्वरूपात आधार द्यावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, महाड।